दादांनी तुम्ही हिरे कॉलेजचं सांगताय, मी आता नॅशनल कॉलेजचं सांगतोय. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की देशात पेपर फुटीच्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या या सगळ्या पेपर फुटीचा जो विषय आहे दादा, आपण मला सगळं सांगितलं. मी देखील सिनेटवरती बरेच वर्ष काम केलंय, ही प्रोसिजर मला पण चांगली माहिती आहे. ज्या वेळेला एखादा पेपर पाठवला जातो, तो डाउनलोड केला जातो. प्रत्येक परीक्षा सेंटरवरती एक जबाबदार माणूस दिलेला जातो, त्या कॉलेजचा प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलची जबाबदारी असते की तो पेपर डाउनलोड करायचा, तो पेपर नंतर पुढे पाठवायचा, त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करायचं. ही सगळी जबाबदारी असते कोणाची? त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची. चीफ कंट्रोलर जो कोण, जर प्रिन्सिपल नसेल तर समकक्ष अधिकारी त्याचा जो असतो त्याची जबाबदारी असते. हा कालचा पेपर आयडॉलमध्ये तुमचं टीवाय बीकॉमचं सेंटर होतं. आयडॉलमध्ये तुमचं टीवाय बीकॉमचं सेंटर होतं आणि आयडॉलचे जे काही डायरेक्टर आहेत, म्हणजे प्रिन्सिपलच्या लेवलचा ज्यांच्यावरती तुम्ही जबाबदारी फिक्स केली आहे, ते डायरेक्टर सरगल हे तिकडे आहेत. ज्या वेळेला असा पेपर जर बाकीच्या सेंटरला फुटला असता, तुम्ही कोणाला पकडलं असतं? त्या प्रिन्सिपलला पकडलं असतं, कारण त्याची जबाबदारी आहे. कारण तुमची जबाबदारीच आहे की जर उद्या पेपर फुटला, जो पेपर डाउनलोड करणारा माणूस असतो त्याची ती जबाबदारी असते. मग हे सलगर का सुटले? सलगरवरती काय कारवाई केली आपण? हे सलगर तर सांगतात मी तर दादांचा माणूस आहे, मला कोण हात लावणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला, जबाबदारीने बोलतोय. तुमचं नाव घेऊन हा सलगर सांगतोय माझं कोण काय करणार. म्हणजे माझं कोण काय करणार वाकडं आणि माझी कोण काय करणार वाकडं. बघा शब्द बघा, माझं कोण काय करणार वाकडं आणि माझी कोण काय करणार वाकडं. या एका शब्दामध्ये ना फार वाईट आहे दादा. त्या माणसाने एवढा हैदोस घातलेला आहे, तो तुमचं नाव सरळ सरळ घेतोय, तो सांगतो मी दादांचा माणूस आहे, मला कोणी काय करू शकत नाही. मग तुम्ही सगळे कर्मचारी अटक केले. मला सांगा, तिकडनं एखादा पेपर डाउनलोड झाला, सलगर एखादा पेपर डाउनलोड झाला, कसा काढला त्या कर्मचाऱ्याने फोटो? हा माणूस काय करत होता तिकडे? हा जर डायरेक्टर होता तिकडे, याची जबाबदारी आहे ना पेपर डाउनलोड होताना तिकडे बसायची. पेपर डाउनलोड होतो, पेपर काढला जातो, फक्त अर्धा तास अगोदर पेपर येतो. हा माणूस अर्धा तास पण बसू शकत नाही तिकडे. मला एकच मिनिट भाई, मला एक भाई दादा, तुम्ही आता तुम्ही प्रोसिजर सांगितली की अर्धा तास पूर्वी पेपर येतो, अर्धा तास डाउनलोड होतो पेपर. माझ्यावरती, मी सेंटरचा प्रमुख आहे, माझं काम नाही तो पेपर डाउनलोड होईपर्यंत तिथे बसायचं. एखादा कर्मचारी, मी जर तिथे नसीन तर बाजूचा कर्मचारी जाऊन तिथे फोटो काढणारच ना. म्हणजे त्याने जो काय निष्काळजीपणा, तेच सांगतो, तिथे जो काय निष्काळजीपणा दाखवलेला आहे, त्याने जे तिकडे जो काय गैरप्रकार केलाय, या सलगरला आतापर्यंत कोणीच विचारलेलं नाही. पेपर फुटला कधी तुमचा? 15 तारखेला. FIR झाला कधी? 23 तारखेला. काय करत होते सलगर? पकडले कोणी तुम्हाला? ज्यांच्या मोबाईलमध्ये पेपर सापडले ती मुलं आणि ते 3 कर्मचारी. हे कर्मचारी तिथे पोहोचलेच कसे? जर अर्धा तासात पेपर डाउनलोड होतो तर हे 3 कर्मचारी ते अर्धा तासात आतमध्ये आलेच नाहीत पाहिजेत. म्हणजे तुम्ही ह्या सलगरला मोकाट सोडलाय आणि फलत्याला फाशी देताय आणि तो सलगर गावभर ओरडतोय की माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, माझी कोण काय वाकडी करू शकत नाही. दादा, तुमच्यासारख्या मंत्र्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नाहीये आणि म्हणून मी आज महाप्रश्न मुद्दामून अध्यक्ष सभापतींना सांगितलं की हा लागला पाहिजे, कारण हे येतंय तुमच्यावरती. पेपर फुटीच्या दादांच्या बाबतीमध्ये असे कोणी आरोप करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण दादांना मी खूप वर्ष ओळखतो आणि दादांचं नाव घेऊन जर अशा प्रकारची कारवाई होत असेल आणि जर कोणाला हात लागत नसेल तर दादा, तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उमटलेलं आहे आणि म्हणून याची CIDच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्या सलगरला आरोपी क्रमांक 1 त्या सलगरला बनवलं पाहिजे. आरोपी क्रमांक 1 तो आहे, कारण बाकीच्या कॉलेजमध्ये जर पेपर फुटला असता तर तुम्ही प्रिन्सिपलला पकडलं असतं. मग याला का सोडताय तुम्ही फक्त? आणि तो सांगतो मी तर RSSचा माणूस आहे, मी दादांचा माणूस आहे, माझं कोण काय वाकडं करणार नाही. सगळं आणणार ना, का नाही आणणार? तो सांगतोय बाहेर,
तो बाहेर सांगतोय, आमचं नाही म्हणणं आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे, मग दादानी सांगावं ना की सीआयडीची चौकशी मान्य करा आणि त्या सलगरवरती ऍक्शन घ्या, विषय संपला. मंत्री आणि त्याला आरोपी बनवा 1 नंबरचा.